Hello everyone. Today we are going to start new chapter, that is topical agents. So you can see these images on the screen. Topical means what? Topical म्हणजे काय तर जे एक्सटर्नली अप्लाय केले जातात त्यांना टॉपिकल्स असं म्हटलं जातं. सो दॅट ऑल क्रीम्स, ऑइंटमेंट्स, लोशन्स, इयर ड्रॉप्स, then eye drops, ophthalmic ointments, then the medicaments which are used for the vaginal urethra, all these are what? These are the topical agents. Means what? ते externally काय केले जातात तर अप्लाय केले जातात स्किनवरती. So topical agents means what? These are the agents which are applied on the outer body surfaces. So topical agents, they are the compound that act locally on skin or mucous membrane. So they are topical agents. Main purpose, what is the main purpose behind that to apply topical agents is they are used to enhance the external appearance of the skin. स्किनचा एक्सटर्नल ॲपियरन्स एनहान्स करण्यासाठी टॉपिकल एजंट्स आहेत ते वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, इन युअर डेली लाईफ यू आर इटिंग पिझ्झा. सो पिझ्झा टॉपिंग्ज असतं त्याच्यावरती. पिझ्झा टॉपिंग्ज असतं ते कशासाठी हे केलं जातं तर तो पिझ्झा जो काही आहे त्याचा एक्सटर्नल ॲपियरन्स मीन्स त्याचं एक्सटर्नल लुक आहे तो एक चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी त्या टॉपिंग्स जे असतं पिझ्झा टॉपिंग्स ते अप्लाय केलं जातं. सो ॲज लाईक सेम वे, त्याच सिमिलर वेने हे जे टॉपिकल एजंट्स आहेत हे स्किनचा काय करण्यासाठी एक्सटर्नल ॲपियरन्स जो काही आहे तो इन्क्रीज करण्यासाठी हे टॉपिकल एजंट्स काय केले जातात तर यूज केले जातात. सो टाल्क आहे. टाल्क म्हणजे काय? जी पावडर तुम्ही वापरता, पॉन्ड्स पावडर आहे, संतूर पावडर आहे, की ती पावडर तुम्ही कशासाठी वापरता? इट गिव्ज यू प्रोटेक्शन. देन तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर देन यू आर गोइंग टू युजिंग द सनस्क्रीन्स. सनस्क्रीन काय करतात? तुम्ही जेव्हा अप्लाय करता तुमच्या फेसवरती त्यावेळेला ते सनस्क्रीन्स असतात ते UV रेज, हार्मफुल UV रेज जे काही आहेत त्याच्यापासून तुम्हाला काय देत असतात तर प्रोटेक्शन देत असतात. As like this way, then lotions are also there. And in case of the winter, right now that winter season is going on, you are applying the lotions. डिफरंट बॉडी लोशन्स आहेत, देन डिफरंट क्रीम्स, मॉइश्चरायझर्स आहेत जे तुम्ही वापरता. स्किन तुमची ड्राय झालेली असते. सो ॲज अ मॉइश्चरायझर्स म्हणून तुम्ही मॉइश्चरायझर, नेविया मॉइश्चरायझर असेल, सो मेनी टाईप्सचे मॉइश्चरायझर्स दे आर द अवेलेबल इन द मार्केट. सो दीज आर ऑल वर्ड्स, हे सगळे काय आहेत तर टॉपिकल एजंट्स आहेत. सो टॉपिकल एजंट्स म्हणजे डस्टिंग पावडर आहे, ऑइंटमेंट आहे, क्रीम्स आहेत, लोशन्स आहेत, त्याच्यात बॉडी लोशन्स आहेत त्याच्यामध्ये, देन सनस्क्रीन्स आहेत, देन नेवियासारखी मॉइश्चरायझर्स, लिप बाम्स जे काही आहेत, अँड इयर ड्रॉप्स आहेत, आय ड्रॉप आहेत, ऑल ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट आहेत. ते सगळे काय आहेत? दीज आर द टॉपिकल एजंट्स. ऑल दीज आर द टॉपिकल एजंट्स. हे काय आहेत? सगळे तर टॉपिकल एजंट्स आहेत. सो त्याचं क्लासिफिकेशन आहे. And this is very important and big chapter from your that PC1 pharmaceutical chemistry 1 मधला मोठा चॅप्टर आहे हा. and from your exam point of view this is very important chapter. So we will see the definition of topical agents. So topical agents means what? These are those substances which are applied to body surfaces, means external surface, including applications within the body cavities that open outside. म्हणजे काय असं जे म्हटलेलं आहे असे टॉपिकल एजंट्स हे असे सबस्टन्सेस आहेत की जे तुमच्या स्किनवरती, बॉडी सरफेसवरती काय केले जातात तर अप्लाय केले जातात. ओके. अँड इन्क्लुडिंग ॲप्लिकेशन्स विदिन बॉडी कॅव्हिटीज. बॉडी कॅव्हिटीज आहेत म्हणजे आय ड्रॉप आहे, नझल ड्रॉप आहे, देन इयर ड्रॉप आहे. ह्या ज्या काय आहेत ह्या बॉडी कॅव्हिटीज आहेत दॅट ओपन आउटसाईड. ज्या आउटसाईडला काय होतात? ओपन होत असतात. मीन्स ते सोल्युशन आतमध्ये काय केलं जातं? घातलं जातं इयर ड्रॉपच्या. बट सी इयर आउट ते काय आहे? आउटसाईड त्याची ओपन आहे. सो
These are the असे substances which are applied to the body surface including applications within the body cavities. त्या body cavityच्या मध्ये that open outside, की ह्या body cavities काय होत असतात तर outsideला open होत असतात. एक्झाम्पल ओरल आहे, वजायनल आहे, देन डिफरंट युरेथ्रल आहेत, देन इयर कॅव्हिटी आहे, देन नझल ड्रॉप जे काही आहेत सगळे ते पण टॉपिकल एजंट्सच आहेत. नॅझिविऑन आहे, जे ऑक्सिमेटाझोलिन नझल स्प्रेज असतात ते सगळे काय आहेत टॉपिकल एजंट आहेत. आय ड्रॉप येतात सगळे, इयर ड्रॉप येतात, देन सगळी क्रीम आहेत, लोशन्स आहेत, मॉइश्चरायझर्स आहेत, लिप बाम आहेत, देन स्प्रे जे येतात. तुम्ही मूव स्प्रेची ॲड बघत असता टी व्हीवरती. सो मूव स्प्रे हे सुद्धा काय आहे टॉपिकल एजंट्स आहेत, जो काय केला जातो स्किनवरती अप्लाय केला जातो. देन मूव क्रीम आहे, मीन्स मूव ऑइंटमेंट आहे, ते सुद्धा काय आहे टॉपिकल एजंट्सच आहे. देन जे सगळी लिनिमेंट्स येतात दीज आर ऑल्सो द टॉपिकली, जे टॉपिकली म्हणजे काय तर एक्सटर्नली अप्लाय केले जातात. लोकल ॲप्लिकेशन असं म्हटलं जातं त्यांना, लोकली. जर आफ्टर कम्प्लिटिंग युअर SY फार्म, ओके, तुम्ही प्रॅक्टिसिंगला जाल मेडिकलमध्ये तेव्हा प्रिस्क्रिप्शनवरती क्रीम कोणतं जर असेल एखादं तर काही काही फिजिशियन्स असतात ते तिथे मेन्शन करतात. मीन्स फॉर एक्झाम्पल पिंपलसाठी एखादं क्रीम असेल, इरिटॉप जेल असेल, सो इरिटॉप फॉर LA असं लिहिलेलं असतं त्या प्रिस्क्रिप्शनवरती. सो जे LA लिहिलेलं असतं दॅट LA म्हणजे लोकल ॲप्लिकेशन. एक्सटर्नली ते क्रीम्स आहेत ते काय करायचे असतात तर अप्लाय करायचे असतात. सो दीज आर द कंपाऊंड दॅट ॲक्ट लोकली with skin or mucous membrane mainly by mechanical or physical manner. ते लोकली स्किन सोबत काय होत असतात तर ॲक्ट होत असतात. सो टॉपिकल एजंट्स दॅट डज नॉट ॲब्झॉर्ब डिरेक्टली इनटू द सर्क्युलेशन, एक्सटर्नली स्किनवरती अप्लाय केले जातात. सो त्यामुळे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये डिरेक्टली जात नाहीत ते. एखादी जर टॅबलेट घेतल्यावर काय होतं ती इंटेस्टाईनमध्ये जाईल, तिथे तिचं ॲब्झॉर्प्शन होईल, त्याच्यानंतर ती लिव्हरकडे जाईल, देन लिव्हर डिसाईड करेल वेदर दिस टॅबलेट इज युजफुल टू अवर बॉडी ऑर नॉट. ओके, देन मग थ्रू रेक्टम त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम, त्यालाच फर्स्ट पास मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं की जे टॅबलेटचं होतं. बट हे जे टॉपिकल एजंट्स आहेत त्यांचं काय होणार नाही, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होणार नाही. फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय तर टॅबलेट घेतल्यानंतर ती कशामध्ये जाते इंटेस्टाईनमध्ये जाते, नंतर इंटेस्टाईनमध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं. सो ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर ते लिव्हरकडे जाईल, लिव्हर डिसाईड करेल वेदर दिस इज युजफुल टू अवर बॉडी ऑर नॉट, देन थ्रू रेक्टम अँड इट विल पास आउट. सो हे जे टॉपिकल एजंट्स आहेत त्यांचं काय होत नाही तर फर्स्ट पास्ट मेटाबॉलिझम होत नाही. अँड दिस कंपाऊंड्स हॅव लिटिल फार्माकोलॉजिकल इफेक्ट. फार्माकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे काय, बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचा जो इफेक्ट जो काही होणार आहे की जसं टॅबलेटचा होतो, आपण बघितलं फर्स्ट पास्ट मेटाबॉलिझम जे काही आहे ते शो करतो. सी, हे जे टॉपिकल एजंट्स असतात ते बायोलॉजिकली इनॅक्टिव्ह असतात. मीन्स जसं की आपण कोणतंही BP असेल, ब्लड प्रेशर असेल, हायपरटेन्शन असेल एखाद्या पेशंटला, सो हायपरटेन्शनसाठी ॲम्लोडिपिन इट्स अॅन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. सो ते ॲम्लोडिपिन त्याचं ॲमोडेप 5 असं कुठलं किंवा ॲम्लोपिन 5, ॲम्लोकाइंड 5 जर काही घेतलं तर काय होणार, BP तुमचं काय येणार लो येणार. मीन्स रेग्युलर जे काही आहे लेवल त्या नॉर्मल लेवलमध्ये ते राहणार. सी, तसं टॉपिकल एजंट्सचं नाही आहे की ते बायोलॉजिकली काय आहेत ते इनॅक्टिव्ह असतात. देन सी, द फॅक्ट्स ऑफ कंपाऊंड्स आर दॅट वेन दे आर अप्लाइड देअर प्रोड्युसेस द व्हरायटी ऑफ इफेक्ट्स लाईक द म्हणजे जेव्हा ते अप्लाय केले जातात तेव्हा ते ॲस्ट्रिंजंट ॲक्शन शो करतात, प्रोटेक्टिव्ह ॲक्शन शो करत असतात, ॲडझॉर्बंटचे ॲक्शन शो करत असतात, देन डिमल्संट, इमोलियंट ह्या ॲक्शन ते काय करत असतात तर शो करत असतात. मीन्स हे जे कंपाऊंड आहेत टॉपिकल एजंट्स ते काय करत असतात व्हरायटी ऑफ इफेक्ट्स ते प्रोड्यूस करत असतात. कोणते इफेक्ट्स तर ॲडझॉर्बंट इफेक्ट, ॲस्ट्रिंजंट इफेक्ट आहे, डिमल्संट आहे, इमोलियंट आहे और प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ते काय करत असतात तर शो करत असतात. सम कंपाऊंड्स ऑल्सो एक्झिबिट अँटीमायक्रोबियल, ॲस्ट्रिंजंट ॲक्टिव्हिटी टॉपिकली. सो काही त्याचे कंपाऊंड आहेत हे अँटीमायक्रोबियल इफेक्ट. अँटीमायक्रोबियल्स, अँटी मीन्स वॉट अगेन्स्ट. सो मायक्रोब्सची ग्रोथ आहे ती प्रिव्हेंट होण्यापासून ते बचाव करत असतात.
अँटीमायक्रोबियल एजंट्स आहेत ते, मीन्स मायक्रोब्सची ग्रोथ होऊ नये, दे स्टॉप ओके द ॲक्शन ऑफ मायक्रोबियल एजंट्स. Then astringent, they cause the protein precipitation. Astringent, what they do, these are the agents which are applied locally on the skin and produces the protein precipitation action. Then some inorganic compounds are having topical local activity. So their main classification is very important, and this classification is asked in the exam. So the inorganic compounds which are used topically are broadly categorized on the basis of their usual action or use, म्हणजे त्यांच्या यूजवरती त्यांचं क्लासिफिकेशन आहे ते केले गेलेलं आहे. सो इन दॅट प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट. सो प्रोटेक्टिव्ज म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणारे. दीज आर द एजंट्स विच प्रोव्हाइड द प्रोटेक्शन. Then adsorbents means what? They provide the protection by forming the protective layer on the skin, and they adsorb, that is the bacteria, toxins which are the harmful for the skin, and the excess if water is there, then they adsorb it. Then antimicrobial, what they do? Antimicrobial, they prevent the action of the microorganisms, or they stop the action of the microorganisms. Then astringent. So astringents, these are the agents which are applied topically on the skin and causes the protein precipitation. Then sulfur and its compound, means sulfur containing compound, ज्या compound मध्ये sulfur आहे अशी compound. So these are the main 4 classes of the topical agent. So we will see one by one its classification. In that first one is the protective and adsorbents. So protective आणि protectives म्हणजे काय? These are those agents which provides the protection to the skin from the irritations. Then adsorbents means what? These are the agents which provide the protective layer on the skin and adsorbs the bacteria, toxins and excessive water, and that bacteria, toxins which are harmful to the skin. So examples of protective and adsorbents are talc. Talc means what? जी तुम्ही पावडर, टाल्कम पावडर जी तुम्ही पॉन्ड्स पावडर वापरत असता, देन संतूर पावडर असेल, कोणतीही पावडर असेल, फेस पावडर जी तुम्ही वापरत असतात, दिस इज द वॉट, हे काय आहे? टाल्क आहे. देन सिलिकॉन पॉलिमर्स, टिटॅनियम डायऑक्साईड, देन कॅलामाइन, लॅक्टोकॅलामाइन जे आहे, कॅलामाइन लोशन असं बोलतात, विच इज पिंक इन कलर. सो दिस इज द प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट, कॅलामाइन. देन झिंक ऑक्साइड. These are the examples of protectives and adsorbents. Then antimicrobial agents. Antimicrobial agents, what they do? They prevent the attack of foreign microorganisms. So in that first one is the compounds acting by oxidation. Oxidation ज्या compound मध्ये होतं, ऑक्सिडेशनच्या मॅकॅनिझमवरती जे वर्क करत असतात, अँड दिस मॅकॅनिझम यू हॅव इन डिटेल. अँटीमायक्रोबियल एजंट्सचं जे मॅकॅनिझम आहे, मीन्स बाय ऑक्सिडेशन, बाय हॅलोजिनेशन अँड बाय प्रोटीन प्रेसिपिटेशन. दॅट टाइम वेन वी आर गोइंग टू स्टडी डीपली इन अँटीमायक्रोबियल एजंट्स, सो दिस mechanism action is in detail to you. So these compounds acting by oxidation, examples are hydrogen peroxide, potassium permanganate, chlorinated lime. Then compounds acting by halogenation. So in that examples are iodine preparations. Example iodine, povidone iodine, chlorinated lime, then sodium hypochlorite. See this hydrogen peroxide आहे, H2O2 आहे, then potassium permanganate म्हणजे KMnO4, then chlorinated lime, if there is a chlorinated lime is used to purify the water. then iodine preparations आहेत, means povidone iodine, जे काही जखम वाउंड असते, वाउंड क्लिन्झर्स म्हणून काम करत असतात, povidone iodine. chlorinated lime, sodium hypochlorite, these are act by halogenation. Then compounds acting by protein precipitation. So protein precipitation जे घडवून आणतात, means they forming the protective coat on the skin. So these examples are silver nitrate,
mild silver protein, mercury and mercury compounds like yellow mercuric oxide, ammoniated mercury, boric acid, borax. So these are also boric acid, borax. These are the examples of that antimicrobial agents which are acting by protein precipitation. Then next is the astringents. So astringents we had seen, these are the topical agents, so which are applied on the skin and they causes the protein precipitation. See, if there is a pimple on skin and if you broke that pimples, then first of all that white liquid will come, then after that blood is comes, and after that blood येऊन गेल्यानंतर येलो कलरचं जे काही लिक्विड येतं आणि ते स्वतःच त्या पिंपल्सवरती कोट फॉर्म करत असतं, ते जे आहे त्यालाच प्रोटीन प्रेसिपिटेशन्स बोलतात. सो आपल्या बॉडीमध्ये काय असतं, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असतं, मीन्स प्रिव्हेंटिव्ह असतं, आपल्या मेजर्स असतात. सो डिफेन्सिव्ह मेकॅनिझम जे काही आहे इम्युनिटीमध्ये, आपली इम्युन सिस्टीम आहे, सो डिफेन्सिव्ह मेकॅनिझम हे प्रेझेंट असतं. सो त्या डिफेन्सिव्ह मेकॅनिझममुळे मग ते येल्लो तो काय करत असतो, तो फॉर्म करत असतो आणि स्वतः ते कोटिंग आहे ह्याच्यावरती, त्या पिंपल्सवरती तो फॉर्म करत असतो. सो हे काय आहेत, दीज आर द ॲस्ट्रिंजंट्स, त्याला ॲस्ट्रिंजंट्स असं म्हटलं जातं. ॲस्ट्रिंजंट्सचे एक्झाम्पल काय आहेत, ॲल्युमिनियम क्लोराईड, झिंक सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट, ॲलम, ॲल्युमिनियम सब ॲसिटेट सोल्युशन. These are the examples of astringents. Then sulfur and sulfur compounds means sulfur containing compounds. See, हेअर्समध्ये जर काय असेल, डॅन्ड्रफ असेल, सो दीज हे जे शॅम्पू येतात ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये, सेलेनियम सल्फाईड प्रेझेंट असतं. सल्फर मीन्स किटोकोनॅझोल एक फेमस शॅम्पू आहे. किटोकोनॅझोल म्हणजे ड्रग आहे, अँटी डॅन्ड्रफ ह्याच्यामध्ये वापरला जातो तो. मीन्स सो मेनी ब्रँड आहेत त्याचे, किटो AZ, KZ शॅम्पू, देन अँटी मीन्स हेअर ड्रफ वगैरे असे खूप ब्रँड आहेत त्याचे. सो त्याच्यामध्ये सल्फेट, किटोकोनाझोल सल्फेट हे प्रेझेंट असतंच, आणि सेलेनियम सल्फाईड ते सुद्धा काय असतं, जे अँटी डॅन्ड्रफच्या ट्रीटमेंटसाठी, डॅन्ड्रफ ट्रीटमेंट असतो, मीन्स की तुमच्या केसांमध्ये जो काही कोंडा होत असतो, डॅन्ड्रफ होत असतो, की ह्याच्यामुळे बॅक्टेरियल अटॅकमुळे और स्किन खूप ड्राय पडत असते, सो त्याच्यामुळे ते डॅन्ड्रफ आहे तो काय करत असतो, बॉडी तुमच्या ह्याच्यावरती होत असतो, स्काल्पवरती. सो दीज सल्फर अँड सल्फर कंपाऊंड्स, अँड ते काय करतात, ते हे जे सल्फर कंपाऊंड्स आहेत ते डॅन्ड्रफच्या ट्रीटमेंटमध्ये, मीन्स डॅन्ड्रफ जो काही आहे हेअर्समध्ये होणारा, तो डॅन्ड्रफ कमी करण्याचं काम आहे हे सल्फर कंपाऊंड्स करत असतात. सो एक्झाम्पल्स आर sublime sulfur, precipitated sulfur and selenium sulfide. So this is the classification of टॉपिकल एजंट्स. हे काय आहे, टॉपिकल एजंट्सचं क्लासिफिकेशन आहे. सो फर्स्ट क्लास आपण काय बघितला, प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स. इन दॅट त्याची एक्झाम्पल काय बघितली, प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्समध्ये टाल्क, सिलिकॉन पॉलिमर्स, टिटॅनियम डायऑक्साईड, कॅलामाइन, झिंक ऑक्साईड. देन आपण अँटीमायक्रोबियल एजंट्समध्ये परत त्याचे 3 सब क्लास आहेत. फर्स्ट क्लास आहे तो कंपाऊंड्स ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन, सेकंड क्लास कंपाऊंड्स ॲक्टिंग बाय हॅलोजनेशन, अँड थर्ड क्लास कंपाऊंड्स ॲक्टिंग बाय प्रोटीन प्रेसिपिटेशन. सो इन दॅट फर्स्ट क्लास कंपाऊंड्स ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन, त्याच्यामध्ये काय आहेत एक्झाम्पल, हायड्रोजन पेरॉक्साईड, देन पोटॅशियम परमॅग्नेट अँड क्लोरिनेटेड लाईम. देन कंपाऊंड्स ॲक्टिंग बाय हॅलोजनेशन, example iodine preparations, example iodine, povidone iodine, chlorinated lime, sodium hypochlorite. Then compounds acting by protein precipitation, its examples are silver nitrate, mild silver protein, mercury and mercury compounds like mercuric oxide, ammoniated mercury, boric acid and borax. Then ॲस्ट्रिंजंट्सचे एक्झाम्पल काय आहेत, ॲल्युमिनियम क्लोराईड, झिंक सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट, ॲलम, ॲल्युमिनियम सब ॲसिडेट सोल्युशन. सी इन युअर डेली लाईफ, ओके, वेन यू आर गोइंग टू विजिट पार्लर्स, देन दॅट टाईम दिज ॲलम म्हणजे काय असतं, तर तुरटी ॲज अ ॲस्ट्रिंजंट म्हणून काम करत असते. सो सी आफ्टर शेव लोशनमध्ये सुद्धा काय असतं, तर ॲलम असतं.
व्हॉट दे डू आफ्टर शेविंग केल्यानंतर काय होतं, पोर्स आहेत ती ओपन झालेली असतात, देन ती पोर्स आहेत ती श्रिंक होतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात ती. सो ह्याच्या ॲलम म्हणजे तुरटी लावल्यानंतर किंवा मग हे जे सगळे आफ्टर शेव लोशन येतात किंवा आफ्टर वॅक्सिंग नंतरची जी प्रिपरेशन्स आहेत ती ॲस्ट्रिंजंट्स असतात. तर म्हणजे शेविंग केल्यानंतर ॲस्ट्रिंजंट आहे किंवा ॲलम म्हणजे तुरटी फिरवली जाते जनरली. सो ते काय करत असतात, तर ऑलरेडी मीन्स पोर ओपन झालेली असतात ड्यू टू शेविंग, ते श्रिंक होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. सो देअरफॉर ते प्रोव्हाइड करतात प्रोटेक्टिव्ह कवरिंग स्किनवरती प्रोव्हाइड करतात आणि फॉरेन सो दॅट वॉट हॅपन दॅट फॉरेन पार्टिकल्स विल नॉट गो इनसाइड. त्याच्यामुळे फॉरेन पार्टिकल्स आहेत ते आतमध्ये जात नाहीत आणि ते ॲस्ट्रिंजंट्स मीन्स प्रोटीन प्रेसिपिटेशन जे काही आहे ते प्रोव्हाइड करतात. अँड अलॉंग विथ दॅट लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट जो काही आहे, कूलिंग सेन्सेशन जे काही असतं त्याचं, तो लोकल ॲनास्थेटिक मीन्स तुम्हाला माहिती आहे जनरली हे आफ्टर वॅक्सिंग किंवा आफ्टर शेविंग त्याच्यानंतर मग ते जे ॲस्ट्रिंजंट अप्लाय केलं जातं त्याला समवॉट कूलिंग सेन्सेशन असतं. सो दे आर ऑल्सो प्रोव्हाइडिंग द लोकल ॲनास्थेटिक इफेक्टसुद्धा ॲस्ट्रिंजंट प्रोव्हाइड करत असतात आणि फॉरेन पार्टिकल्स आतमध्ये येऊ देत नाहीत. सो अशा प्रकारे ते मग प्रोटीन प्रेसिपिटेशन जे काही आहे ते काय करत असतात, तर कॉज करत असतात. देन सल्फर अँड सल्फर कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये सब्लिमेटेड सल्फर, प्रेसिपिटेटेड सल्फर आणि सेलिनियम सल्फाईड आपण बघितली. सो हे जे कंटेंट कशाचे असतात, तर अँटी डॅन्ड्रफ जे काही शॅम्पूज असतात. सो मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल ऑर यू कॅन सर्च इट ऑन अँड गुगल अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. सो तिथे तुम्हाला सेल्सन शॅम्पू असेल, दॅट इज इट कंटेन्स द सेलेनियम सल्फाईड. देन केझेड शॅम्पू आहे, किटोकोनॅझोल असतं त्याच्यामध्ये, किटोकोनॅझोल अलॉंग विथ झिंक पायरिथिओन. सो इट्स अ व्हेरी फेमस ब्रँड मीन्स फेमस कॉम्बिनेशन आहे हे किटोकोनॅझोल सल्फेट विथ झिंक पायरिथिओन. सो दे आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द डॅन्ड्रफ. डॅन्ड्रफच्या ट्रीटमेंटसाठी हे वापरले जातात सल्फर आणि सल्फर कंपाऊंड. हे आपण बघितलं क्लासिफिकेशन टॉपिकल एजंट्सचं. हे क्लासिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इज आस्क इन युअर एक्झाम. So next we will see protectives and adsorbents. So these protectives म्हणजे काय, तर प्रोटेक्शन देणारे, ह्याच्या नावातच आहे. सो प्रोटेक्टिव्ज आर द एजंट्स व्हॉट दे डू, दे कव्हर द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन फ्रॉम पॉसिबल इरिटंट्स. मीन्स जे काही हार्मफुल जे काही आहे बॉडी तुमच्या स्किनसाठी, सो त्या हार्मफुल बॅक्टेरियाज असतील, टॉक्झिन्स असतील, त्या सगळ्यापासून ते काय करत असतात, प्रोटेक्ट करत असतात, स्किनला प्रोटेक्ट करत असतात. ते हे जे प्रोटेक्टिव्ज असतात ते. सो दीज आर द एजंट्स व्हॉट दे डू, दे कव्हर द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन फ्रॉम पॉसिबल इरिटंट्स. दे प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह ॲक्शन. सो इट्स प्रोटेक्टिव्ज दीज डस्टिंग पावडर्स ज्या काही आहेत, ओके, दीज ते प्रोड्यूस काय करतात, प्रोटेक्टिव्ह ॲक्शन. देन क्रीम्स असतील, ऑइंटमेंट आहेत जे तुम्ही साठी सनस्क्रीन वापरता तुम्ही, ते सनस्क्रीन इज ऑल्सो व्हॉट दे डू, सनस्क्रीन काय करतं, UV रेजपासून स्किनचं प्रोटेक्शन करत असतं, म्हणजेच संरक्षण करत असतो. सो सनस्क्रीन पण हे काय आहे, इट्स अँड प्रोटेक्टिव्ह. सनस्क्रीन हे काय आहे, तर प्रोटेक्टिव्ह आहे. So it's the mechanism of action. Some substances are of insoluble type and chemically inert. They act by forming a coat or film on the skin. काय असे काही सबस्टन्सेस असतात जे इन्सोल्युबल आहेत आणि केमिकली ते काय आहेत, इनर्ट आहेत, ओके, इनॅक्टिव्ह आहेत ते केमिकली. सो हाऊ दे ॲक्ट, ते प्रोटेक्टिव्ह कोट किंवा प्रोटेक्टिव्ह फिल्म जी काही आहे ती स्किनवरती फॉर्म करत असतात. दे ॲब्झॉर्ब मॉइश्चर, डिक्रीजेस मेकॅनिकल फ्रिक्शन अँड इरिटेशन. अँड जे बॅक्टेरियाची ग्रोथ आहे ती ते काय करत असतात, स्टॉप करत असतात. मॉइश्चर आहे ती काय करत असतात, ते ॲब्झॉर्ब करत असतात, एक्सेसिव्ह मॉइश्चर असेल ती, आणि त्याच्यामुळे जे मग काही इरिटेशन होणार आहे, मेकॅनिकल फ्रिक्शन आणि इरिटेशन जे काही असेल ते डिक्रीज करत असतात आणि बॅक्टेरियाची ग्रोथ आहे ते थांबवतात. सो
Dusting powder say dusting powder is in the state of the fine division form. Okay, it's in powder form. Dusting powder, talc powder, Pond's powder जी काही असेल ती, that is also providing what protective action provide करते ती. What they do, it form the continuous film on the intact skin. Adherent what it forms, that adherent continuous film on intact skin वरती ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग और फिल्म स्किन वरती फॉर्म करत असतात आणि प्रोटेक्टिव्ह ॲक्शन जी काही आहे ती प्रोव्हाइड करत असतात. सो हे काय आहे, प्रोटेक्टिव्हचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. प्रोटेक्टिव्ज म्हणजे काय की जे असे एजंट जे स्किनला काय करत असतात, कव्हर करत असतात और म्युकस मेम्ब्रेनला कव्हर करत असतात. दे प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम पॉसिबल इरिटंट्स अँड इट्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज वॉट, some substances they are of insoluble type and they are chemically inert, means they are the chemically inactive, and how they work, they form the protective cover or protective coat or film on the skin and provide the protective action. What they do, they absorb the moisture absorb करतात ते, decreases mechanical फ्रिक्शन आणि इरिटेशन. मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून जे काही फ्रिक्शन होणार आहे किंवा जे काही स्किनला इरिटेशन होणार असतं ते डिक्रीज करतात आणि बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे ती सुद्धा डिस्करेज करतात, मीन्स प्रिव्हेंट करतात दॅट बॅक्टेरियल ग्रोथ. सो डस्टिंग पावडर इज इन द स्टेट ऑफ फाईन डिव्हिजन. डस्टिंग पावडर जे काही आहे इट्स इन पावडर फॉर्म. सो हाऊ इट वर्क्स, इट फॉर्म द कंटिन्युअस फिल्म ऑन द इंटॅक्ट स्किन. स्किनवरती ते काय करत असतात, फिल्म मीन्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग जे काही आहे ते स्किनवरती फॉर्म करत असतात अँड एक्झिबिट द प्रोटेक्टिव्ह ॲक्शन. प्रोटेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे काय तर संरक्षण जे काही आहे स्किनला, मीन्स फ्रॉम पॉसिबल इरिटंट जे काही आहेत, बॅक्टेरिया आहेत, टॉक्झिन्स आहेत, सो त्याच्यापासून स्किनला ते काय करत असतात तर प्रोटेक्शन देत असतात. सो हे काय आहेत तर प्रोटेक्टिव्ज आहेत. देन प्रोटेक्टिव्ज अँड ॲडझॉर्बंट्स. सो ॲडझॉर्बंट्स व्हॉट दे डू, ते प्रोटेक्टिव्ह लेअर जो काही आहे स्किनवरती ते फॉर्म करत असतात आणि प्रिव्हेंट करत असतात इरिटंट अँड अनवॉन्टेड इफेक्ट्स ऑन म्युकस मेम्ब्रेन. सो देअर आर सम सबस्टन्सेस विच आर केमिकली inert substances and what they do, they absorb, dissolve or suspended particles or gases or water also and toxins. means skin वरती जे काही असतील टॉक्झिन्स असतील, काही हार्मफुल केमिकल्स जे काही असतील स्किन वरती, मीन्स सपोज एखादं काय झालेलं असेल, स्किनला डॅमेज कुठे झालेलं आहे, कट झालेला आहे किंवा वाउंड झालेला आहे, जखम झालेली आहे, तर जे काही बाहेर जे काही सगळे टॉक्झिन्स असतील ते स्किनवरती येऊन अजून त्याच्यामध्ये इन्फेक्शन पसरवू नयेत. सो त्याच्यासाठी मग हे ॲडझॉर्बंट्स आहेत हे यूज केले जातात आणि त्यांचं काम काय असतं, ते ॲडझॉर्ब करतात ते असे जे काही हार्मफुल बॅक्टेरियाज असतील, टॉक्झिन्स असतील और केमिकल्स असतील त्यांना ते ॲडझॉर्ब करत असतात. त्या पार्टिकल्सना, टॉक्झिन्सना त्यांना ॲडझॉर्बंट्स असं म्हटलं जातं. अँड केमिकली दे आर इनर्ट, मीन्स वॉट, दे आर केमिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्सेस अँड दे ॲडझॉर्ब दॅट, मीन्स डिझॉल्व सस्पेंडेड पार्टिकल्स जे काही असतील, टॉक्झिन्स असतील, बॅक्टेरियाज असतील अँड वॉटर ऑल्सो, त्याला ते ॲडझॉर्ब करत असतात. सो दे आर कॉल्ड ॲज ॲडझॉर्बंट्स अँड हाऊ दे वर्क, ते फॉर्म काय करत असतात, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे काही आहे बॉडीवरती ते फॉर्म करत असतात. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, these adsorbents are mainly used internally to prevent the irritant and unwanted effects on म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन म्हणजे जी काही आपली स्किन आहे, ओके, ते जे स्किनच्या बाहेरचं जे आवरण आहे म्युकस मेम्ब्रेन आहे. सो म्युकस मेम्ब्रेनवरती मीन्स जसं की जखम झाली असेल, काही बर्न झालं असेल, कट झालं असेल, सो दॅट टाईम ह्या ॲडझॉर्बंट काय करत असतात, इरिटंट जे हार्मफुल इरिटंट आहेत, बॅक्टेरिया, टॉक्झिन्स आहेत, ते अजून बॉडी ह्याच्यावरती येऊ नये स्किनवरती आणि अजून त्याचं इन्फेक्शन जे काही आहे ते इन्फेक्शन वाढू नये. सो ते ॲडझॉर्बंट ॲक्शन प्रोव्हाइड करत असतात. देन दे हॅव बोथ, मीन्स प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट प्रॉपर्टीज ऑन टॉपिकल ॲप्लिकेशन. टॉपिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय तर एक्सटर्नल ॲप्लिकेशन, जेव्हा ते एक्सटर्नली अप्लाय केले जातात. एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरचं जे मीन्स क्रीम्स असतात, ऑइंटमेंट आहेत सगळी, वॉट ते काय करत असतात एक्सटर्नली म्हणजे बाहेरून अप्लाय केलेली जातात. सो हे काय आहेत
ॲडझॉर्बंट्स हे काय आहेत, इनऑर्गॅनिक केमिकल्स आहेत आणि ते कोणती ॲक्शन प्रोव्हाइड करतात, प्रोटेक्शनची मीन्स प्रोटेक्ट करण्याची, संरक्षण करण्यासाठी त्या म्युकस मेम्ब्रेनला, आणि ॲडझॉर्बंट प्रॉपर्टीज ऑल्सो मीन्स जे काही हार्मफुल इरिटंट्स जे काही आहेत मीन्स टॉक्झिन्स आहेत, इरिटंट्स जे काही आहेत त्याच्यापासून संरक्षण करण्याचं जे काम आहे ते ॲडझॉर्बंट्स आहेत ते करत असतात आणि त्यांना दोन्ही प्रॉपर्टीज असतात मीन्स प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीसुद्धा असते आणि ॲडझॉर्बंट प्रॉपर्टी, अशा दोन्ही प्रॉपर्टीचा रोल ते प्ले करत असतात. देन प्रोटेक्टिव्ह ॲक्शन इज जनरली नथिंग बट मेकॅनिकल प्रोटेक्शन they are giving from the external environment by forming a film coat. मीन्स जेव्हा ह्याचं आपण जे बघितलं प्रोटेक्टिव्ह जे काही असते ते काम कसं करतात, किंवा डस्टिंग पावडर जे काही आहे त्या स्किनवरती काय करत असतात, ते प्रोटेक्टिव्ह लेअर जो काही आहे तो प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करत असतात ते. अँड गिव्ह फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मीन्स बाहेरचे जे काही, म्हणजे जसं की तुम्ही एखाद दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल, लाईक क्लिनिक प्लसची ॲडव्हर्टाइजमेंट आहे की धूळ, प्रदूषण, माती ह्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी क्लिनिक प्लसची समथिंग दॅट ॲडव्हर्टाइजमेंट आहे, दॅट इज स्काल्प जो काही आहे. सो धूळ, प्रदूषण, माती हे जे काही आहेत हे सगळे इरिटंट्स आहेत. ओके, सो ह्या इरिटंटपासून काय करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मीन्स प्रोटेक्टिव्ह इफेक्ट देण्याचं काम जे काही आहे ते प्रोटेक्टिव्ह ॲक्शन हे एजंट्स आहेत हे देत असतात. ओके, दे आर गिव्हिंग द मेकॅनिकल प्रोटेक्शन जे काही आहे दे आर गिव्हिंग विच इज फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, बाहेरचं जे काही आहे त्याच्यापासून ते प्रोटेक्शन जे काही आहे ते देत असतात बाय फॉर्मिंग अ फिल्म कोट ऑर लेअर ऑन द स्किन. कसं देत असतात ते, त्या स्किनवरती जी काही स्किन आहे तुमची, जिथे तुम्ही ते अप्लाय करणार आहात मीन्स प्रोटेक्टिव्ह किंवा ॲडझॉर्बंट, ज्या स्किनवरती मीन्स सपोज कुठे कट झाला असेल तर तिथे हातावर असेल ऑर ऑन फूट, वेअर एव्हर यू आर गोइंग टू अप्लाय. सो हाऊ दे फॉर्म दॅट फिल्म कोट ऑर त्या लेअर स्किनवरती ते पर्टिक्युलर मीन्स कोणतंही क्रीम लावलं जातं ह्याच्यावरती, समजा हातावरती, त्याच्यानंतर चेहऱ्यावरती, कुठल्याही जेव्हा क्रीम लावलं जातं कोणतंही ऑइंटमेंट असेल, सो ते ऑइंटमेंट तुम्ही लावल्यानंतर तुम्ही कधीही ऑब्झर्व केलं असेल ते जसं तुम्ही लावलं आहे ते एक ती फिल्म मीन्स त्याचा जो काही लेअर आहे तो जनरली राहतो जोपर्यंत तुम्ही ते वॉश करत नाही तोपर्यंत. सो आफ्टर वॉशिंग इट गोज आउट, वॉशिंग केल्यानंतर ते निघून जातं. बट कुठलंही तुम्ही बघितलं असेल क्रीम, ऑइंटमेंट, ते स्वतःची अशी ते काय करत असतं, फिल्म जी काही आहे किंवा कोटिंग जे काही आहे ते प्रोव्हाइड करत असतं मीन्स शोईंग ऑन द स्किन, दॅट इज दॅट फिल्म कोट ऑर लेअर ऑन द स्किन. सो ते काय करत असतं, त्या पर्टिक्युलर एरियाला जे बाहेरचे इरिटंट्स आहेत त्या इरिटंट्सपासून काय देत असतं तर प्रोटेक्शन देत असतं. सो दिस इज द ॲडझॉर्बंट. सो ॲडझॉर्बंट म्हणजे काय, हे काय आहेत, केमिकली इनर्ट सबस्टन्सेस आहेत. म्हणजे काय तर केमिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत. हाऊ दे वर्क, ते काय करत असतात, दे ॲडझॉर्ब द डिझॉल्व ऑर सस्पेंडेड पार्टिकल्स ऑर इरिटंट्स जे काही आहेत, टॉक्झिन्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत मीन्स किंवा वॉटर आहे, म्हणजे काय तर मॉइश्चर जी काही एक्सेसिव्ह आहे त्याला ते ॲडझॉर्ब करत असतात आणि ते फॉर्म काय करतात, प्रोटेक्टिव्ह लेअर स्किनवरती फॉर्म करत असतात. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण बघितलं, त्याचं ॲडझॉर्बंट्स हे काय आहेत, इंटरनली काय करतात ते इरिटंट्सला प्रिव्हेंट करत असतात. ओके, जे म्युकस मेम्ब्रेनवरती आपण तेव्हा अप्लाय करत असतो तेव्हा. देन सम इनऑर्गॅनिक केमिकल्स, दे हॅव द बोथ प्रोटेक्टिव्ह अँड ॲडझॉर्बंट प्रॉपर्टीज ऑन टॉपिकल ॲप्लिकेशन. टॉपिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय, जेव्हा ते एक्सटर्नली अप्लाय केले जातात तेव्हा. सो ते काय ऑन टॉपिकली जेव्हा आपण ते अप्लाय करत असतो, एक्सटर्नली जेव्हा ते आपण काय करत असतो, अप्लाय करत असतो. सो व्हॉट दे डू, प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंटचे जे काही दोन्ही ॲक्शन आहेत ते शो करत असतात. देन ते प्रोव्हाइड काय करतात, मेकॅनिकल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात विच इज गिव्हन फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आणि कसं मेकॅनिकल प्रोटेक्शन जे काही आहे ते कसं फॉर्म करत असतात, ते बाय फॉर्मिंग अ फिल्म कोट ऑर लेअर ऑन द स्किन. स्किनवरती काय करतात, ते ती फिल्म आहे किंवा तो जो काही लेअर आहे तो फॉर्म करून ते ॲक्शन जी काही आहे, प्रोटेक्टिव्ह जी काही ॲक्शन आहे ती
प्रोव्हाइड करत असतात. सो आपण आज काय काय बघितलं तर प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट्स आहेत, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. आणि टॉपिकल एजंट्स म्हणजे काय, टॉपिकलचा मिनिंगच काय होतो, एक्सटर्नली मीन्स जे आउटर स्किन आउटर सरफेसवरती जे काही अप्लाय जे एजंट्स अप्लाय केले जातात ते. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, प्रोटेक्टिव्ह ॲडझॉर्बंट, अँटीमायक्रोबियल एजंट, त्याच्यामध्ये परत 3 सब क्लासेस आहेत. Then we had seen astringents and sulfur compounds. Then protectives and adsorbents, त्याचं आपण mechanism of action बघितलं. Then adsorbents फर्स्ट आपण प्रोटेक्टिव्स म्हणजे काय बघितलं, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितलं. ॲडझॉर्बंट्स म्हणजे काय आणि त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे हे आपण बघितलं. सो नेक्स्ट लेक्चरला मेन आपली जी कंपाऊंड्स आहेत, सो फर्स्ट कंपाऊंड जे काही आहे ते टाल्क आहे आपलं. ह्याच्यामधलं प्रोटेक्टिव्ह आणि ॲडझॉर्बंट्समध्ये आपल्याला कोणती कंपाऊंड स्टडी करायचे, टाल्क आहे, सिलिकॉन पॉलिमर, टिटॅनियम डायऑक्साईड, कॅलामाइन अँड झिंक ऑक्साईड, अशी टोटल 5 कंपाऊंड्स आहेत, ही आपल्याला स्टडी करायची आहेत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट जे काही कंपाऊंड आहे आपलं टाल्क, दॅट वी विल स्टार्ट इन द नेक्स्ट लेक्चरला आपण ते कंपाऊंड स्टार्ट करूया. सो नाव वी विल स्टॉप ओव्हर हिअर. जर कोणाला काही समजलं नसेल, आजच्या लेक्चरमध्ये काही डिफिकल्टी असेल कोणाला, तर विचारा मला. थँक्यू. हॅपी लर्निंग.